सोलापुरातील संजय गांधी निराधार योजना आणि राष्ट्रीय वृद्धापकाळ श्रावणबाळ योजनेमधील विधवा, घटस्फोटिता, दिव्यांग, निराधार आणि ज्येष्ठ नागरिकांना गेल्या 4 महिन्यांपासून दरमहा मिळणारं अनुदान हे मिळालेलं नाही। त्यामुळे अशा निराधार व्यक्तींना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। अशा अनेक व्यक्तींना या अनुदान रकमेचा मोठा आधार असतो। यातनं ते गंभीर आजारांवरील औषधं आणि वैद्यकीय उपचार घेत असतात। अनुदानाची ही रक्कम 4 महिन्यांपासून न मिळाल्यानं त्यांचं रोजचं जीवन असहाय्य झालेलं आहे। ही रक्कम वाढवून कृपया दुप्पट म्हणजेच दरमहा 3000 करावी अशी मागणी महिला संघटनेनं राज्य सरकारकडे केलेली आहे। आज कलेक्टरना निवेदन देण्यासाठी आलो। आमची सर्वप्रथम मागणी ही आहे की गेले 4 महिने झाले निराधार, विधवा, घटस्फोटिता या महिलांना पेन्शन मिळत नाहीये। लाडकी बहीण योजनेच्या स्वरूपावर त्यांना पण 1,500 रुपये दिले जातात। तर हे जे 1,500 रुपये आहेत ते वाढवून 3,000 रुपये केले पाहिजेत, कारण लाडकी बहीणना आधार असतो आणि या महिला ज्या आहेत विधवा, घटस्फोटिता यांना आधार नसतो। तर सगळ्या महिलांना एकाच पॅरामीटर्समध्ये आणि एकाच चष्म्याने न बघता निराधार महिला ज्या आहेत त्यांना 3,000 रुपयाची पेन्शन चालू करावी ही आमची सर्वात प्रथम मागणी आहे। 4 महिने झाले निराधार पेन्शन येत नाहीये। लाडक्या बहिणींना 13,000 पोचलेत, पण ह्या आम्ही वयस्कर लोकांना दवाखान्याला पैसे नाहीत ना, घरात वापरायला पैसे नाही आहे। त्याच्यावर त्यांनी विचार करून आम्हाला आमची पेन्शन द्यावी आणि राहिलेली थकलेली द्यावी। आणि 1,500 लाडक्या बहिणींना देतात, आम्हाला पुरत नाही। औषध पाणी वयाच्या मानाने आम्हाला खर्च लागतो, तर 3,000 करावे। मध्य प्रदेशामध्ये आणि कर्नाटकात 3,000 लागू आहे, तर आम्हाला 3,000 पेन्शन द्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।